श्यामकुमार या वस्त्रदानावर प्रेम करणारे सर्व सहकारी मित्र, खरं तर आज कार्यक्रमामध्ये आज राजा दशरथ म्हणलं तरी चुकीचं होणार नाही. असे ह्या तिघाही कर्तृत्वान मुलांचे वडील आदरणीय दशरथ मामा, उपस्थित पत्रकार मित्र, बंधू भगिनी आणि माझ्या भावांनो, एक 8 दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये चर्चा होती की द्वारकादास श्यामकुमारच्या नावाने एक महाराष्ट्रात सगळ्यात मोठं हे वस्त्र दालन अहमदपूरमध्ये या ठिकाणी उभं होतं आहे. मला असं वाटलं रहीमभाई या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्घाटनाला कुठला तर नट नटी हिरो हिरोईन आणतील आणि त्यांच्या हाताने या ठिकाणी उद्घाटन होईल. पण एक अत्यंत चांगला निर्णय घेतला. आपले सहकार मंत्री काही हिरोपेक्षा कमी नाहीत. त्यांच्या हाताने या ठिकाणी या वास्तूचं या ठिकाणी उद्घाटन झालं. जसं आम्हाला या तिन्ही भावावरती गर्व आहे, अभिमान वाटतोय की एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मूनच नाही तर तुकारामजींनी ती सगळी हकीकत आपल्या समोर सांगितली. मी काय होतो आणि आज काय झालो, कोण होतास तू, काय झालास तू म्हणल्यासारखं. आज ही परिस्थिती, खरं तर काल मी भेट दिली त्यांच्या ह्या आल्याच्या नंतर वाटत होतं की आपण ऐकवतो तुकाराम महाराजांनी सर्व दुष्काळामध्ये दान केलं. मी सदाशिवला म्हणलं तसा तर काही निर्णय नाही ना, महाराष्ट्रात कमवायचं सगळीकडं आणि अहमदपूर ही आपली जन्मभूमी आहे, आपली मातृभूमी आहे आणि म्हणून अहमदपूरच्या लोकांना तुकारामांनी जसं त्यावेळेस भांडार उघडलं त्याच पद्धतीचं हे वस्त्रदालन उडून अहमदपूरच्या या जनतेला, अहमदपूर भागातल्या, लातूर जिल्ह्यातल्या, लातूरला नाही म्हणून सांगितलं बरं का. कारण काल एकाने कपडे लातूरमध्ये घेतले होते, ते माझ्यासोबत आला होता. ते म्हणला हे 15,000 रुपयाला घेतलेत. त्यांचा एक ज्यांनी तिथं कपडे दिलं तर तेच या ठिकाणी कपडे द्यायला इथं होता. ते म्हणला साहेब इथं घेतला असतो 7,000च रुपये तुम्हाला लागले असते. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी आता एवढ्या खरं तर अशा कर्तृत्वान माणसांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि आपल्या माणसाचं आपणच या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. जसं त्या तिघांचं कौतुक साहेब, खरंच सांगतो तुमचासुद्धा आम्हाला खूप अभिमान वाटू लागला. आमच्या मतदारसंघातला नेता आज महाराष्ट्राचा सहकार मंत्री म्हणून या दालनाचं उद्घाटन करत असताना विरोधाच्या वेळेस तर निश्चित आम्ही विरोध करू. कधी साहेबांचे मोदी साहेबासोबत फोटो, कधी शहा साहेबासोबत फोटो, कधी पवार साहेबांच्या सोबत फोटो, अनेक लोकांच्या. आज टॉप रँकमध्ये तुम्ही गेलात. ह्याचा आता ठीक आहे सगळ्यांनीच ह्याचं, नाही तर विनायकरावने आता आहे काय ते आवाज बहुजन असले लोक काहीतरी असे हे करू नका. आम्ही आणि मला वाटतं सदाशिवराव एक चांगली संधी उपलब्ध करून दिली. ते मंत्री झाल्यापासून व्यासपीठावर मला वाटतं येण्याची संधीच मिळाली नव्हती. आज पहिल्यांदा मिळाली. मनापासून तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा आणि तुम्ही टाळी वाजवा सगळेजण आपल्या सहकार मंत्र्यांसाठी. नाही तर कर्ज माफ होणार नाही, त्यांच्या हातात आहे. विमा मिळणार नाही, त्यांच्याच हातात आहे. आणि म्हणून जे जे लातूरला जे साहेब आणत होते, जे जे नवं ते लातूरला हवं. आता आमच्याही या ठिकाणी अपेक्षा वाढलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्या काही नवीन योजना आहेत, ज्या शेतकऱ्यांच्यासाठी योजना आहेत, घर पाऊस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. कुठल्याच गोष्टीची आपण आता काळजी करण्याची गरज नाही. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतो, या तिन्ही भावांच्यासाठी आपण आशीर्वाद देण्यासाठी आलात, त्यासाठी आपण सर्वांनीच दोन्ही हात वर करून जर आपण त्यांना आशीर्वाद दिला टाळ्या वाजवून, तर मला वाटतं की ते
खूप मोठा या ठिकाणी आंदोलन होणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्या सहकार मंत्र्यांना सुद्धा आपण हात वरी करून त्यांना आशीर्वाद द्यावा आणि आपल्या या मतदारसंघाचं आत्ता तुकारामजीनं सांगितल्यासारखं नंदनवन फुलावं अशी माझ्या सकट सगळ्यांची अपेक्षा आहे, तेव्हा त्या पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या तिन्ही भावंडांना मनापासून शुभेच्छा देतो की अशाच पद्धतीचं, कारण आज ही पण सेवा आहे. आज 4,500 मुलांना कामाला लावणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि म्हणून एवढा मोठा या ठिकाणी सामान्य कुटुंबात दशरथ मामांच्या पोटी जन्मलेले, खरं तर हे तिन्ही दशरथाला 4 मुलं होते मामा, तुम्हाला 3 आहेत. थोडंसं मलाही समजा तुमचाच मुलगा, काय अडचण होणार नाही. तसं ही सगळे तुमचेच मुलं आहेत आणि म्हणून या सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या या तिन्ही मुलांना या ठिकाणी असाच कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.